हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. पंचदशीचा सारांश रूपाने अभ्यास सुरू आहे आणि सारांश रूपाने अभ्यास करताना आपल्याला त्या पंचदशीतनं विवेक रूपाने जी काय पहिली 5 प्रकरणं आलेली आहेत, तर त्या 5ही प्रकरणांच्या निमित्ताने ती 5वं प्रकरण संपता संपता माझ्या विवेकाला धार आली पाहिजे. म्हणजे विवेक करण्याची जी बुद्धी आहे की एक आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित जगत आणि जगतातले पदार्थ नाश पावणारे आहेत किंवा क्रियाशील आहेत, अशी माझ्या अंतःकरणात जर दृढ कल्पना झाली तर त्या पदार्थांविषयी असलेली जी आसक्ती आहे, कारण विचारसागरचा जेव्हा अभ्यास होतो तेव्हा विवेकानंतर वैराग्याचा विषय येतो. कारण वैराग्य कसं हवे तर विवेकयुक्त हवे, अशी भूमिका मांडलेली आहे. तर ते विवेकयुक्त वैराग्य माझ्या अंतःकरणामध्ये उपजते आणि त्यातून मग माझ्या अभ्यासाची जी काय एक क्वालिटी ऑफ अभ्यास, ही भूमिका माझ्या अंतःकरणात फार स्पष्ट आणि क्लिअर होते. आणि मग प्रत्येक ठिकाणी मी मला काउंटर चेक, म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की माझी अंतःकरण वृत्ती जर का नको असलेला विचार म्हणजे आसक्त होऊन ती जर का वाहायला लागली तर तिथे मला बांध घालता येतो. म्हणून विवेक हा कशासाठी आहे तर तो बांध घालण्यासाठी आहे. आणि तोच विचार आता पंचकोश विवेकाच्या निमित्ताने आपल्याला हे पंचदशीकार समजावून सांगणार आहे. आता 5 कोशांची भाषा आहे अशी एक भूमिका मांडलेली आहे. मग पंचदशीचा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा पंचदशी मला काय सांगते. जसं विचारसागर जीव ब्रह्मैक्य ज्ञान एवढाच विचार सांगते, तसंच पंचदशी सुद्धा जीव ब्रह्मैक्य ज्ञानाच्या बाहेर काहीही बोलत नाही. म्हणजे माऊली कसं म्हणते, येथ अविद्या नाश हे स्थळ, मोक्षोपदान फळ, इही दोहीसी केवळ या नाव ज्ञान. म्हणजे मला फक्त ज्ञान सांगायचंय, पण ती ज्ञानरूपता कशी मिळेल तर पुन्हा येथ अविद्या नाश हे स्थळ. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की अविद्येचा नाश झाला पाहिजे आणि अविद्येचा नाश हा विवेकाने होतो. आणि विवेकाने होत असेल तर मग आता इथे काय सांगतायत आपल्याला, पंचकोशाच्या निमित्ताने ही अविद्या कशी मला निवृत्त करता येईल ही भूमिका आपल्या पुढे मांडणार आहेत. म्हणून इथे 5 कोशांची एक गुहा आहे अशी एक भूमिका मांडलेली आहे. कारण आत्मस्वरूप गह्वर गुप्त आहे अशी एक विचारधारा मांडलेली आहे. गुप्त याचा अर्थ 5 कोशांमध्ये ते काय झालंय, जणू काही गुप्त पद्धतीने ते तिथे वसलेलं आहे. मग आता काय करायचंय, 5 कोशांना सोलायचंय अशा पद्धतीने की एक एक कोश बाजूला करायचा. म्हणजे काय करायचं, ते एक एक कोश मिथ्या ठरवायचा आणि मिथ्या ठरला की काय झालं, पुन्हा अशा पद्धतीने जे सत्य आहे ते मला कळून घेण्याची तिथे व्यवस्था तयार होते. म्हणून इथे संशोधनाचा विषय काय आहे तर संशोधन मला काय करायचं आहे की तो प्रत्येक कोश मी नाही, अशा पद्धतीने मी जर विचार केला तर प्रत्येक कोश हा काय होऊन जातो, उलगडला जातो. आणि उलगडला गेला की समजा एक फूल आहे, अतिशय सुंदर फूल आहे, पण ते काय झालेलं आहे, ते एका अशा छान म्हणूया पाकळ्यांमध्ये, म्हणजे हिरव्यागार पाकळ्यांमध्ये ते गुडूप झालेलं आहे. पण त्याच पाकळ्या काय झाल्या, उघड्या झाल्याबरोबर ते फूल कसं काय झालं मला कळायला लागलं, म्हणजे हे फूल कशाचं आहे वगैरे, अशा पद्धतीने आपण त्याचा विचार करतो. म्हणून ही पंचकोशांची भाषा आहे ना, ती पूर्वी आपण अभ्यास केला नाहीये काय, केलाय, तर वेगळ्या पद्धतीने तो 4 देहांच्या निमित्ताने तो अभ्यास केलेला आहे की स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण. आता हे जे काय मला दिसून कळतंय ते स्थूल शरीर आहे. सूक्ष्म शरीरामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार हे 4 विचार आहे. कारण शरीरामध्ये अविद्येचा विचार आहे किंवा ध्यानामध्ये पुन्हा झोपेचा विचार आहे. असे जे काही विचार आहेत ते आपल्याला लक्षात येतात. आणि मग सरते शेवटी महाकारण देहाचा विचार आहे की ज्यामध्ये त्याची अपरिपक्व अवस्था आणि परिपक्व, म्हणजे मी आत्मा आहे असं वृत्तीच्या स्तरावर कळणं आणि त्याला सहजता येणं. अशा भूमिका ज्या आहेत त्या 4 देहांच्या निमित्ताने मांडल्या आहेत. इथे मात्र काय आहे, 5 कोशांच्या निमित्ताने मांडल्या आहेत. पण 4ही देह कसे आहेत, उपजे ते नासे, अशा पद्धतीचे आहेत. मग तसेच हे 5 कोश कसे आहेत, ते सुद्धा उपजे ते नासे मधले. मग पंचकोशाचा विचार आणखीन एका पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे, तो म्हणजे ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये. आपण ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा
स्थूल सूक्ष्म कारणाचा विचार करतो की स्थूल देहाचं भान सुटलं पाहिजे. त्यानंतर सूक्ष्म देह म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये जर माझा मंत्रच मी धारण केलेला असेल तर इतर विचार नाहीत. या शब्दाचा अर्थ काय झाला की त्या सूक्ष्म देहाचं जगताविषयी असलेलं भान मात्र काय झालेलं आहे, समाप्त झालेलं आहे आणि केवळ माझी वृत्ती कशावर आहे, त्या मंत्रावर आहे. मग अशीच मंत्रावर असलेली वृत्ती हळूच ती खऱ्या आनंदाशी एकरूप होते आणि मला माझ्या शुद्ध ज्ञानाचा अनुभव येतो. म्हणजे 5 कोशांच्या निमित्ताने प्रत्येक कोश मागे टाकत शेवटी आनंदमय कोश सुद्धा मागे टाकत मी कोण आहे, तो आत्मा मी आहे. अशा पद्धतीने आपल्याला या 5 कोशांचा विचार करता येतो. मग आता या 5 कोशांची नावं आता सांगायला सुरुवात करतोय. तर पहिला जो कोश आहे तो अन्नमय कोश आहे. आपण त्याचं आता कंपॅरिझन करूया म्हणजे काय होऊन जातं, आपला अभ्यास छान होतो. मग अन्नमय कोशाचा संबंध हा स्थूल शरीराशी आहे. जे दिसणारं 5 महाभूतांचं शरीर आहे ते कसं आहे, ते अन्नमय कोशाचा विचार आहे. मग दुसरा जो कोश आहे त्याच्या आतमध्ये तो प्राणमय कोश आहे. मग ते प्राणमय कोशामध्ये काय आहे, तो 5 प्राणांचा विचार आहे. मग त्यांची ते उपप्राण आहेत वगैरे सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. पण प्राणांचं कार्य काय आहे असं सगळे जर विचार करत गेलो, कारण पुढे त्याचे डिटेल्स येणार आहेत, ते आपण करूयात. पण इथे दुसरा जो कोश आहे तो 5 प्राण गृहीत धरून बोललेला आहे, तो आहे प्राणमय कोश. तिसरा जो आहे तो मनोमय कोश. कारण आपण संकल्प विकल्प जे करतो ते सगळे कसे आहेत, ते मनामध्ये आहेत. मग मनाला काय म्हटलेलं आहे की संकल्प विकल्प करणारी वृत्ती. आणि वृत्ती शब्दाची व्याख्या पाठच करून ठेवायची की अंतःकरणातील ज्ञानाचा बदल करून देणाऱ्या परिणामास वृत्ती असं म्हणतात. म्हणजे अंतःकरण मूळचं कसं आहे, शांत आहे. पण काय झालं, हे करू का ते करू, मग असं झालं की काय म्हणायचं त्याला, वृत्ती म्हणायचं. मग ती मनोवृत्ती झाली. मग मनाने काय ठरवायचं, मना सज्जना असे विचार आणायचे आपल्या मनामध्ये की सकाळी उठलो, मनामध्ये काय झालं, वृत्ती तयार झाली. मग वृत्ती तयार झाली म्हणजे याचा अर्थ काय झालं, मग पहिलं हे काम करू का ते काम करू, मग नाही हेच पहिलं करूया, ठीक आहे हरकत नाही, पहिलं हेच करूया पण सुरुवात रामकृष्ण हरीनी करूया. झालं. आता सुरुवात रामकृष्ण हरीनी केली, मग मध्ये ते काम केलं आणि संपतेवेळी पुन्हा आपण काय म्हणालो, झालं काम रामकृष्ण हरी. मग जे पहिलं असतं आणि शेवट असतं तेच मध्ये असतं. मग मध्ये काय आहे, मध्ये चाललेले श्वास सुद्धा रामकृष्ण हरी. त्या कामावर जर मला लक्ष ठेवायचं असेल तर अतिशय लक्षपूर्वक केलं पाहिजे. पण काही कामं अशी आहेत की आपल्याला, आपण गाणी म्हणत करतो, त्याच्याऐवजी गाण्याची जागा कोणी घ्यायची, तर त्या नामाने घ्यायची. म्हणजे असेच जर का थोडे चेंज केले तर मी माझं साधन, आपल्याला मुख्य काय आहे तर साधन हलकं करायचंय. हलकं या शब्दाचा अर्थ सोपं करायचंय आणि अशा पद्धतीने आपण मनाचाही उपयोग करून घेऊ शकतो. आता विज्ञानमय कोश, मग विज्ञानमय, विज्ञान शब्दाचा अर्थ बुद्धी असा अर्थ आहे. मग बुद्धीला गृहीत धरून केलेली ती विज्ञानमय कोशाची भाषा आहे. कारण मग इथे मनोमयला आणि विज्ञानमयला वेगळं का केलं, तर त्याचं कारण आहे एक संकल्प विकल्प करणारी वृत्ती मन आणि एक निर्णय घेणारी वृत्ती. कारण शेवटी काय आहे, संकल्प विकल्प केला पण निर्णय तर घ्यावा लागतो ना, मी नक्की काय करायचं. मग नक्की काय करायचं ठरलं की तिथे काय होतो, बुद्धीचा निर्णय होतो. मग बुद्धीने निर्णय कसे घेतले पाहिजेत की जे माझ्या अंतःकरणाला शांत ठेवतात, असेच सतत निर्णय घेतले पाहिजेत. म्हणून इथे विज्ञानमय कोशाचा संबंध जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा तो संबंध कशाशी जातो, सूक्ष्म शरीराशी जातो. म्हणजे मनाचा आणि पुन्हा बुद्धीचा म्हणजे विज्ञानमय कोशाचा. अशा पद्धतीने आपण भाषा बोलू शकतो. आणि 5वा जो श्लोक आहे तो आनंदमय कोश आहे. आणि तो आनंदमय कोशाचा विचार कसा आहे की विषयामध्ये आनंद घेणारा, स्वतःला भोगता समजणारा, अशा पद्धतीने. वास्तविक आनंद कसा आहे, निरपेक्ष आहे. कारण कुठल्याही आनंदाची जेव्हा भाषा बोलायची वेळ येते त्यावेळी नक्की आपल्याला आनंदाची मीमांसा करावी लागते की या विषयांमुळे आनंद होतोय का आनंद सहजच आहे. बरं, विषयांमुळे होत असता तर अधिक विषय भोगून माझा आनंद द्विगुणित झाला असता, पण तसं काही घडत नाही. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, आनंद विषयावर अवलंबून नाही. म्हणून आनंद कसा आहे, निरपेक्ष आहे. म्हणून विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. हे जे काय संतांची जी स्लोगन्स आहेत म्हणजे विचारधारा आहे ती आपल्याला नक्की कळते आणि त्यातून मी माझ्या अभ्यासाचा मार्ग मोकळा करू शकतो. असे विचार आपल्याला हळूहळू करावे लागतात. आणि या पंचदशीमध्ये बोलताना म्हटलंय की हा जो स्थूल म्हणजे अन्नमय कोश आहे हा
अन्नापासून बनलेला आहे. तर मी सहज विचार केला, तर सगळेच कोश तसं पाहायला गेलं तर अन्नापासून बनलेले आहेत. कारण या शरीर आणि शरीराच्या आत असलेले ते पंचप्राण किंवा मन, बुद्धी, चित्त, अहंकार, त्याचं एक उपनिषदामध्ये उदाहरण आहे, की बुद्धीचा विचार जेव्हा करायची वेळ आली, तेव्हा त्यांनी सांगितलं, की समजा आज मी तुला आता 4 दिवस काही जेवायला देत नाही. तर जेवायला दिलं नाही त्या शिष्याला, त्या श्रीगुरूंनी. त्यानंतर त्याची बुद्धी क्षीण झालेली होती आणि ती क्षीण झालेली असल्यामुळे ती काही आठवू शकत नव्हती. म्हणजे बुद्धीसुद्धा कशापासून बनलेली आहे. आणि मग त्याला अन्न खायला दिलं, छानपैकी तो फ्रेश झाला आणि त्या ज्या काही रुचा होत्या, त्या धडाधड म्हणून दाखवल्या त्याने. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, कोशांचा जो विषय आहे, तर सर्वच कोश कशापासून बनलेले आहेत पाहायला गेले तर अन्नापासून बनलेले आहेत. मग अन्नापासून बुद्धी बनलेली आहे. मग माझं अन्न काय असलं पाहिजे? या भूमिका आपल्याला अंतःकरणात तयार केल्या पाहिजे, की माझं अन्न हे सत्वगुणी असलं पाहिजे, की त्यामुळे माझी अंतःकरण वृत्ती सत्वगुणात राहील आणि सत्वगुणी अंतःकरण हे आपल्या अभ्यासासाठी अत्यंत आवश्यक आहे. रजोगुणी अंतःकरण नकोय आपल्याला. मग असे रजोगुणी पदार्थ आहेत, की त्यामुळे रजोगुण वाढतो. मग ते आपल्याला किती खायचे? मग ते आवश्यक तेवढेच खायचे. पण सत्वगुणी पदार्थांचा जो विचार आहे, की शरीराला उपयोगाचा आहे, तो सगळा विचार आपल्याला अशा पद्धतीने करता येतो. मग या 5 कोशांचा एक साधारण ग्लोबल विचार करायची वेळ आली, तर तो काय पद्धतीने करता येतो, की शरीर माझे समजणारा. आता शरीर माझे समजणारा कोण आहे? तो मनोमय कोश, तो बुद्धिमय कोश. अशा पद्धतीने तो शरीर माझे समजणारा हा या मनाच्या आणि बुद्धीच्या साहाय्याने ठरवतो. आणि तो काय करतो? तर शरीराला विषय करतो. आणि शरीराला विषय करून काय प्रयत्न करतो, की माझ्या सुखासाठी हे सगळं चाललेलं आहे. आता सुखाचा विषय कशाशी जोडला गेलेला आहे? तो आनंदमय कोशाशी जोडला गेलेला आहे. पण हे मला सगळं जे माझं शरीर म्हणजे म्हणूया, की अन्नमय शरीर, नंतर मनोमय शरीर किंवा आणखीन बुद्धिमय शरीर, हे सर्व कशासाठी तो वापरतो? तर मला आनंद मिळाला पाहिजे या दृष्टीने वापरतो. पण हे सगळं करताना त्याच्या या करण्याला प्राणांचं साहाय्य असतं. प्राण शब्दाचा अर्थ एक ऊर्जा असा सुद्धा आपल्याला करता येतो. मग अशा पद्धतीने प्राणांचं साहाय्य असतं. असा जर आपण एक 5 कोशांचा विचार केला, तर मग काय होऊन जातं, प्रत्येक कोशाचा आपल्याला काय करायचा आहे? इट्स अ सिस्टीम. मग सिस्टीम असेल तर त्याचा पुरेपूर फायदा उचलला पाहिजे. प्रत्येक कोशाचा पुरेपूर फायदा उचलायचा आपल्या अभ्यासासाठी. पण त्यांनी टाकलेल्या पिंजऱ्यामध्ये मी मात्र सापडायचं नाही. अशा पद्धतीने आपण जर आट्यापाट्या खेळल्या चांगल्या, खेडेगावात तो प्रकार होता. काही झालं तरी सुद्धा आपण आउट व्हायचं नाही. अशा विचारांनी जर आपण केला अभ्यास, तर मग काय होतं, 5 कोश हे मी नाही. कारण 5 कोश जर मी असतो, तर मुख्य मुद्दा काय आहे, की जे मी आहे, असा विचार करायची वेळ येते. आता मी मन आहे का? अशी जेव्हा विचार करायची वेळ येते, त्यावेळी मी म्हणतो माझं मन. आता माझं मन म्हटलं की झालं, मनापेक्षा मी काय ठरलो? वेगळा ठरलो. म्हणजे माझं मन असं जेव्हा मी शब्द बोलतो, तेव्हा तिथे 2 मी तयार होतात. एक मी रूप मी आणि एक पुन्हा जीवरूप मी. आता जीवरूप मी काय म्हणतो? माझं मन. पण आत्मरूप मी काय म्हणतो? असं. तो तर काही बोलतच नाही, कारण त्याला बोलायला शब्दच नाहीयेत. कारण तो कसा आहे? अशरीरी आहे. म्हणजे तो काही बोलत नाही. मग 5 कोश म्हणजे आत्मा नव्हे. कारण तो आत्मा काय आहे? त्या आत्म्याच्या ठिकाणी कोश नावाची गोष्ट नाही आणि तो आत्मा म्हणून माझ्या ठिकाणी कोश आहेत तर कसे आहेत? वाच्यार्थाने आहेत. मग ते कशासाठी आहेत? व्यावहारिक सत्तेत, व्यावहारिक कर्म करण्यासाठी आहेत. पण त्यातून मी पुन्हा सुखी होणार नाही किंवा दुःखी होणार नाही. अशी आतमध्ये आपली काय पाहिजे? कुणगाट पाहिजे. तर मी माझं साधन हे सहज चालवू शकतो. कुठलीही काय म्हणूया डोक्यावर म्हणजे काय म्हणूया कपाळावर तिरकी रेष न येता. काय हे चाललंय असं साधन कसं आनंदाने चाललं पाहिजे, असा तो विचार आहे. म्हणून इथे आता सुरुवात झाली खऱ्या अभ्यासाला, की स्थूल देहाचा विचार अन्नमय कोशाशी निगडित आहे. अन्नमय कोशाचा विचार आता सुरुवात झालेली आहे. मग त्या अन्नमय कोश कशापासून बनलेला आहे? तर तो पुन्हा काय आहे? अन्नापासून बनलेला आहे. असा तो विचार आहे. आणि मग मग स्थूल शरीर अन्नापासून बनते. मग ते कसे आहे? तर मग ते जन्माला येते, काही काळ टिकते आणि कालांतराने जाते. मग आता जे येतं आणि जातं ते मात्र काय आहे? आत्मा असणं शक्य आहे का?
असा असा विचार आपण करायचा, की शरीर कसं आहे, येतं, काही काळ टिकतं आणि कालांतराने जातं. ज्ञानदेवांचं म्हणणं आहे, उपजे ते नासे, पुनरपी भासे. हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमेगा. म्हणजे हे घटिका यंत्र चालू आहे, पण याचा अर्थ काय झाला, की हे जे अन्नमय कोश जो आहे, म्हणजे स्थूल शरीर आहे, ते येतं आणि जातं. म्हणून स्थूल शरीर म्हणजे आत्मा नव्हे. अशी एक भूमिका आपल्या अंतःकरणात तयार झाली पाहिजे. मग स्थूल शरीराचा उपयोग करून घेतला पाहिजे की नाही, हे त्याचे विचार आहेत. आता स्थूल शरीराचा उपयोग आपल्याला अभ्यास करण्यासाठी कसा होऊ शकतो, असे विचार आपण करत गेलो की मग काही त्या स्थूल शरीराचा उपयोग आहे. मग त्या स्थूल शरीरामध्ये कर्मेंद्रिय येतात, मग ज्ञानेंद्रिय येतात. मग ज्ञानेंद्रियांच्या साह्याने म्हणजे डोळ्याच्या साह्याने मी काय करणार आहे, अभ्यास करणार आहे. मग शब्दांचा अभ्यास कशाशी निगडित आहे, तो डोळे आणि वृत्तीशी निगडित आहे. डोळे हे काय आहे, यंत्र आहे असं म्हणूया. आणि त्या यंत्राच्या साह्याने मला शब्द कळतात. त्या शब्दांना काही नियत अर्थ आहेत आणि ते नियत अर्थ माझ्या अंतःकरणात मला क्लिक होतात आणि त्याप्रमाणे मी माझं जीवन जगून पुन्हा माझ्या आनंदाकडे जाण्याची भूमिका मी पार पाडू शकतो. म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे, की ठरलं की अन्नमय कोश म्हणजे आत्मा नव्हे, कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शरीर नाही, त्याला अशरीरी अशी एक भूमिका मांडली आहे. विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी, याचा अर्थ तिथे देह नावाची गोष्ट नाही, चारही देह नाहीत. आपल्याला तो विचार तर करायचा आहे. म्हणून इथे काय आहे, की अन्नमय कोशामध्ये आपण आपल्या शरीराचा विचार आहे, तो जास्त जवळचा विचार झाला. पण पुढे समोर दिसणारं जगत आहे ना, की मी आणि माझे असे दोन्ही भाग आहेत ना. मी पण आहे म्हणजे माझ्या सगळ्या ज्या काय गोष्टी आहेत त्या, आणि माझे नातेवाईक, माझं जग, अशी जी काय भूमिका तयार होते, तर मग या समष्टी पुन्हा अन्नमय कोशाचाही विचार करावा लागेलच की नाही. मग एकदा माझंच शरीर जर मिथ्या ठरलं तर समोरचे पदार्थ सुद्धा कसे ठरले, ते येणारे जाणारे सतासत विलक्षण. कारण शेवटी क्रायटेरिया एकच तयार होतो. मग त्यांचा विचार मी किती करावा, मी माझ्या अंतःकरणामध्ये किती विचार असतो त्यांचा, माझ्या मुलांचा विचार असतो. बरं, तिथे माझ्या मुलांचं कर्तव्य संपलं का नाही, आता 65व्या वर्षी माझी मुलं आता 40 वर्षाची झाली, ते त्यांच्या संसाराला लागले, मी नातवांची काळजी करत बसतो, की हा कसा डॉक्टर होईल. आता मी मध्ये मरून जाणारी ही कल्पनाच मला माहित नसते हा डॉक्टर होईपर्यंत. माझं अन्नमय कोश म्हणजे स्थूल शरीर संपणार आहे, हा डॉक्टर होतोय का नाही, मी पाहतोय का नाही, हेही मला माहित नाही. पण त्याचे विचार करून मी रामविचाराला म्हणजे आत्मानंदाच्या विचाराला मुकलेलो असतो, हे मला कळत नाही. मला एक्झॅक्टली तिथं तो विचार सांगायचा आहे, की जरुरी पुरता विचार केलाच पाहिजे. आणि तो विचार कधी माझ्या अंतःकरणात नसतो, की अरे शरीर स्वास्थ्य माझं चांगलं राहिलं पाहिजे, मग रोज मी 1 तास माझे चांगले पाय हातपाय आहेत फिरायला जायला पाहिजे. ते नाही, सकाळी 5ला उठायची वेळ आली की रामकृष्ण हरी, कंटाळा आला मला, आणि पुन्हा इतर काळज्या वगैरे करायला अगदी तयार. म्हणजे मग विचारणार, नुसतं विचारणार. मग तो अजून हा कसा नाही आला, मग तिकडे तुमचं लक्ष आहे का, म्हणजे त्या त्या मुलांच्या पेक्षा नातवावर यांचंच लक्ष जास्त असतं, आजी आजोबांचं. म्हणजे मला मूळ मुद्दा काय सांगायचा आहे, की आपल्याला या अन्नमय कोशाच्या साहाय्याने साधना करण्यासाठी त्याचा काय उपयोग करता येईल. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. आता डोळा हा पाहायला गेलं तर अन्नमय कोशात आलेला आहे. मग डोळ्यांनी काय आहे, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. वाचेनी काय करता येईल मला, आता वाचा सुद्धा तशी पाहायला गेलं तर स्थूल शरीरात येते. मग वाचेने मी काय घेऊ शकतो, नाम घेऊ शकतो. कानाने मी नाम ऐकू शकतो. म्हणजे कितीतरी माझी जी काय 3 इंद्रिय आहेत, म्हणजे डोळा आहे, कान आहे आणि वाचा आहे, ही तिन्ही इंद्रिय मी काय करतो, करू शकतो, हळूहळू ती साधनेसाठी वापरू शकतो. जरी ते मिथ्या असलं तरी मिथ्या साधनेचा विचार आणि मिथ्या अज्ञानाची निवृत्ती. हा बस, मग आता काय, अशा पद्धतीने मग लॉजिकल बोलावं लागतं. आणि मिथ्या अज्ञानाची निवृत्ती झाली की मग काय आहे, सत्य सत्य तू म्हणजे तो मी आहे, अशी भूमिका तयार होती. म्हणून हे दिसणारं जगत सुद्धा 5 महाभूतांचं, स्थूल शरीर सुद्धा 5 महाभूतांचं म्हणून मिथ्या. मग त्यांचा सतत विषय रूपाने मी विचार करणं या जगतातील पदार्थांचा वगैरे, आता हे असं काही करत असेल तर तिथे मी मला हळूच काय केलं पाहिजे, त्यातून बाहेर काढलं पाहिजे. मुख्य मुद्दा आहे, व्यवहार करायला परवानगी आहे. वेदांतांनी कुठेही व्यवहाराला चार्ट दिलेली नाही, पण त्यांनी काय सांगितलंय, मिनिमम लेव्हलवर व्यवहार करा, की ज्या व्यवहारामुळे माझी अंतःकरण वृत्ती तिथे लुब्ध होणार नाही, असा तो विचार आहे.
म्हणून इथे काय आहे की बंधनात टाकणारा जो व्यवहार आहे किंवा बंधनात टाकणारा जो विचार आहे तो मला थांबवता येतो. आणि तो जर थांबवता आला म्हणजे स्थूल शरीराविषयीचा, तर स्थूल शरीर हे मला साधन म्हणून वापरता येतं. आणि साधन म्हणून वापरायचं असेल तर मग मात्र काय आहे, त्या आत्मस्वरूपाला त्या देहापासून त्या शरीरापासून वेगळं केलं पाहिजे. आणि वेगळं करायचं असेल तर मग काय, पुन्हा चित ग्रंथीचा भेद. शरीर कसं आहे, जड अचेतन आहे, आणि आत्मा कसा आहे, चेतन आहे, आणि तो मी आहे. म्हणून अन्नमय कोश म्हणजे आत्मा नव्हे. म्हणून त्याच्याकडनं काय करून घ्यावं, वसूल करून घ्यावं. आणि अशा पद्धतीने पुन्हा वसुली करता करता आतमध्ये विचार काय ठेवायचा, अन्नमय कोश म्हणजे मी नाही, ही भूमिका आहे. आता दुसरा जो आहे प्राणमय कोश, त्याच्यामध्ये 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. मग आता ऊर्जा देणं हे काय आहे, प्राणांचं कर्तव्य. आता आपल्याकडे जर का खूप छान ऊर्जा असेल की 60-65 या वर्षी सुद्धा किंवा यंग असताना की खूप छान ऊर्जा आहे माझ्याकडे, मग ऊर्जा आहे तर ती युटिलाइज झाली पाहिजे. ती जर का उगाचच नको त्या ठिकाणी मी युटिलाइज करत असेल जरुरीपेक्षा जास्त, तर तिथे काय होऊन जातं, आपल्याला जे मिळायला पाहिजे. कारण हे सर्व चाललंय कशासाठी, असा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा प्रत्येक गोष्ट ही आनंदासाठी चाललेली आहे. आज आपण सगळे इथं जमलोय ते कशासाठी जमलोय, आनंदासाठी जमलोय. तुम्ही तुमच्या आनंदासाठी जमलाय, मी माझ्या आनंदासाठी. मला चिंतन मांडण्यात का आनंद आहे, कारण त्या चिंतनातनं मला माझं कळतं. तुम्हाला चिंतन ऐकण्यात का आनंद आहे, कारण चिंतनातनं तुम्हाला काय कळायचंय ते कळून जातं. एकूण काय करतायत, समोरही अभ्यास सुरू आहे आणि सांगणाऱ्याचाही अभ्यास सुरू आहे. आणि त्यातून दोघांना काय फायदा मिळणार आहे, की दोघांचे पुन्हा मनोमय आणि विज्ञानमय कोश शांत होणार आहे. आणि ते शांत झाले की मग काय होणार आहे, खऱ्या आनंदाची उधळण होणार आहे. आपल्याला ती उधळण करायची आपल्या अंतःकरणामध्ये. म्हणून तिथे प्राणांचा विचार करायचा आहे. मग कर्म करण्यासाठी आपल्याला ऊर्जा लागते, मग त्यासाठी प्राणांची गरज आहे. मग आता प्राण शरीरभर व्यापून आहेत, ही भूमिका. कारण यातलं प्रत्येक तत्व जे आहे ना ते शरीरभर व्यापून आहे, असा तो विचार आपल्याला करावा लागतो. पण पुन्हा प्राणांचा विचार जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी प्राण कसे ठरतात, वायुतत्वाचे. वायुतत्व 5 महाभूतांपैकी एक म्हणून ते कसं आहे, ते उपजलेलं आहे म्हणजे त्याचा जन्म आहे, म्हणून ते मिथ्या आहे. क्रायटेरिया एकच आहे. मग मिथ्या आहे तर मग प्राण सुद्धा कसे आहेत, जड अचेतन आहेत. मग मी म्हणतो काय, माझा प्राण कासावीस झाला. आता का कासावीस झाला, हा त्यातला विचार करायची वेळ आहे. तर कासावीस काय झाला, प्राण झाला. पण आत्मा मात्र कसा आहे, त्याच्या ठिकाणी प्राण नाही, अप्राण अशी एक भूमिका मांडलेली आहे आत्मस्वरूपाबद्दल. म्हणून कासावीस काय होतात, प्राण होतात. पण आत्मा कासावीस होण्याचं काही कारण नाहीये. मग एखाद्या वेळी जेवायला वेळेवर मिळेल, नाही तर नाही मिळेल. पण जीव जर कासावीस झाला तर मग काय होऊन जातं. इथे बसून बोलतो मी की अन्न खाताना जरुरी पुरतं खाल्लं पाहिजे, सगळं झालं पाहिजे. पण काय झालं, तुम्ही मला जेवायला बोलवलं 2 वाजले. मग काय, पापड वाढला, पापड खाल्ला, कोशिंबीर वाढली, कोशिंबीर खाल्ली. आता हे काय झालं, हे इथं मार कुठे मी खातो ना, तिथे मी मला समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे, आज रामाची इच्छा काय आहे, 2 वाजता जेवण द्यायची. मग हे जर का मी स्वीकारलं एकदा, तर मग काय होतं, माझी अंतःकरण वृत्ती शांत राहते. हा त्यातला मुख्य विचार आहे. म्हणून इथे प्राण सुद्धा जड अचेतन. मग जड अचेतन पदार्थ म्हणजे आत्मा नव्हे. आत्मा कसा आहे, चेतन आहे, अप्राण अशी त्याची एक भूमिका मांडलेली आहे. म्हणून प्राण त्याच्या ठिकाणी नाही. म्हणून प्राण गेले तरी चालतील. कसं म्हटलंय समर्थांनी, जयास वाटे सुखची असावे तेणे रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळही त्यागावे दुःख मूळ जे. आणि पुन्हा एके ठिकाणी म्हणलंय प्राण तोही वेचावा, असं एका ठिकाणी म्हणलंय. म्हणजे प्राण गेला तरी चालेल असं समर्थांचं म्हणणं. आणि माझं म्हणणं काय आहे, प्राण थोडे कासावीस झाले की मी लागतो रडायला. तर प्राण म्हणजे मी नाही. मग कधीतरी ते कासावीस होतील त्यावेळी काय समजायचं, टेस्टिंग टाइम आहे असं म्हणायचं की नाही, आज राम माझी टेस्ट घेतोय. तर रामालाही सांगायचं की रामा तू टेस्ट घे, पण सतत तू माझ्याबरोबर राहा. कारण टेस्टिंगमध्ये मला पास व्हायचंय, टेस्टमध्ये मला पास व्हायचंय. तू जर माझ्याबरोबर राहिला तर मला जास्त एनर्जी राहील. कारण प्राण म्हणजे पुन्हा काय आहे, रामच प्राण झाले ना. कारण एकोणभविष्यामध्ये काय बोललं की तो काय झाला, ईश्वर निर्माण झाला आणि तोच काय झाला, या जगाचा
निर्माता झाला आणि तोच जगामध्ये सामावला. मग प्राणही काय झाला? तोच झाला. मग प्राणरूपाने काय आहे? रामच माझ्या शरीरामध्ये प्राणांचं नियमन करतो. मग तो करतो तर मग त्याला सांगायचं, बाबा रे, हे सगळं असं आहे, आता तुम्हीच त्याची काळजी घ्या, काय पद्धतीने माझा विचार झाला पाहिजे. आणि मी जर का फेल झालो तर दोष तुम्हाला लागेल. कारण शिष्य फेल झाला तर दोष कोणाला लागतो? कारण असं यांनी म्हटलेलं आहे, रंगनाथ महाराज परभणीकर. मी नाही म्हणत की प्रायः शिष्य नरकात जातो आणि मग तिथे तो यमदेव विचारतो, तू कुठल्या गुरुचा शिष्य आहे? म्हणजे हा शिष्य तिथेही नाव घालवतो गुरुचं. अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. पण विचार आपला काय आहे? प्राण म्हणजे मी नाही, ही गोष्ट. म्हणून प्राणांची बाजी लावावी की नाही अभ्यास करण्यासाठी, हा त्यातला विचार आहे. प्राणांची बाजी लावायची, अशा पद्धतीने अभ्यास करायचा. काही झालं तरी मी अभ्यास सोडणार नाही, अशा पद्धतीने प्राणांचा विचार आहे. म्हणून प्राण कसे आहेत? वायुतत्वाचे असल्यामुळे मिथ्या आहेत, आणि जे जे मिथ्या असतं ते ते आत्मा असणं शक्य नाही, अशा पद्धतीने. मग आता मनोमय कोश, आता 5 ज्ञानेंद्रिये आणि संकल्प विकल्प करणारी वृत्ती आपण मगाशी पाहिलं. आता मनच काय करतं? मनुष्याला बंधनात टाकतं. शंकराचार्यांनी म्हणलंच आहे की मनच बंधनास कारण आहे आणि मनच मोक्षास कारण आहे. आता मोक्षास कारण आहे तर मग मनाचे श्लोक काय केले पाहिजेत? अभ्यास केला पाहिजे. मोक्षास कारण काय? तर उगाचच ते मोठं शास्त्र, ते जर का अभ्यास करायला गेलं तर जरा अवघड होतं. मग सोपं करायचं असेल तर जावं समर्थांकडे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी, मना सज्जना सदा राघवे वस्ती कीजे. राघवाची वस्ती असली की जगाची वस्ती बाजूला पडली. म्हणून मनच संकल्प विकल्प करतं. मग ते संकल्प विकल्प कसे असले पाहिजेत? ते रामरूप होण्याचे असले पाहिजे. तेच संकल्प विकल्प जगाच्या नसत्या उठाठेवी अत्यंत व्यापकपणे करणारं असेल तर ते लाटेच्या स्वरूपातली मनाची भाषा आहे. म्हणून इथे आपल्याला काय करायचंय की असं मन कुठे जर वाहवत जायला लागलं नको असलेल्या विचारांमध्ये, की ज्यामुळे मला सुखदुःख होणार आहे पुढे, तर तिथे मी मनाला काय करायचं? तिथे थांबवायचं की अरे बाबा उदय, तू हा जो काय विचार करत आहेस, या विचारातनं तू सरते शेवटी सुखी किंवा दुःखीच होशील. आणि तुला सुखी व्हायचं नाही आणि दुःखी व्हायचं नाही, सुखरूप व्हायचंय. मग सुखरूप व्हायचं असेल तर मग काय करायचं? मनासज्जनाचा विचार करायचा. आणि मग काय करायचं? शांत मन करायचं. आणि मग त्या शांत मनाने मी काय करू शकतो? अभ्यास करू शकतो. कारण ध्यानामध्ये आपण काय करतो? एक्झॅक्टली प्रक्रिया आपल्या अंतःकरण वृत्तीला शांत करतो. आणि अंतःकरण वृत्ती शांत झाली की मला माझ्या आनंदाचा अनुभव येतो. जेव्हा आपली अंतःकरण वृत्ती शांत असते त्यावेळी आपल्याला कधीच कुठे सुखदुःखाचा व्यवहार झालाय असं वाटत नाही. पण ज्यावेळी आपली अंतःकरण वृत्ती विशेष होते, मी करता या भूमिकेतनं किंवा मी भोगता या भूमिकेतनं. मी भोगता या शब्दामध्ये आनंदमय कोशाचा विचार आहे, पण कर्तेपणामध्ये सुद्धा हा विचार आहेच. मी करता ऐसे म्हणसी, अशा पद्धतीने ते जर विचार केले तर मला सुखदुःख होतं. म्हणून शांत मनाने अभ्यास होऊ शकतो. अशांत मन नेहमी दुःखीच असतं पाहायला गेलं तर. कारण अशांत मन, जरा तुम्ही म्हणालात की नाही नाही अनुकूलामुळे सुद्धा सुख होतच ना, पण सुख होतं तरी ते सुख जातच ना, अखंड टिकतंय का? म्हणजे सुख गेल्याचंही काय आहे? सुख सुख पाहता दुःख ठाकून आले, असं समर्थ म्हणतायत. माझे सुखाचे दिवस मी म्हणतो आत्ताच आलेत, आणि ते सरता सरता लगेचच काय होऊन जातं? दुःखाची मोठी एक मालिका तयार होते आणि मग सुखाच्या याच्यातनं मला बाहेर पडताच येत नाही. मग म्हणतात माणसं कोसळली वगैरे. तर त्याचं कारणच ते आहे की मनाला कधीही समजावून सांगितलेलं नाही की मी कोण आहे याचा शोध घे, असं कधीही समजावून सांगितलेलं नाही. म्हणून मनाला काय केलं पाहिजे? आपण सतत कार्यरत ठेवलं पाहिजे. मग मन कशामुळे बिघडतं? तर ते इच्छांमुळे बिघडतं. म्हणून आपल्या इच्छांना काय केलं पाहिजे? पूर्ण विराम केला पाहिजे. कारण इच्छा जितक्या मनामध्ये जास्त तितकं माझी अंतःकरण वृत्ती अशांत, म्हणजे मन अशांत. अशा पद्धतीने ते विचार आहेत. मग त्या मनोमय कोशाचा विचार तोच करायचा आहे की माझं मन मला शांत करायचं असेल तर माझं मन हे अभ्यासात लावलं पाहिजे, किंवा ते नामात लावलं पाहिजे, किंवा ते निष्काम कर्म करण्यात लावलं पाहिजे. अशा पद्धतीने मी जर का त्या मनाला जर का खाद्य देत राहिलो तर ते मन कुठे भरकटत नाही. या मनाचे एकनिके, असं ज्ञानदेवांनी म्हणलंय की त्या मनाला जर का मी या योग्य आनंदाकडे जाणाऱ्या विचारांची दिशा दिली तर तिकडे ते सोकावे.
आणि त्याच मनाला जर का देहादी प्रपंचात रमून राहण्याचा विचार दिला तर ते त्या भागात सोपं आहे. आणि मग होईल काय, देहादी प्रपंचात गेलं की सुखी दुःखी, पण तेच आत्मविचारांमध्ये काय आहे, सतत सुखाचा विचार करणार आहे. म्हणून इथे काय आहे, आपल्याला इच्छांना शांतता आली पाहिजे. म्हणून इच्छा आपल्या अगदी मिनिमम लेवलवर आपण ठेवल्या पाहिजेत. फार भरमसाठ इच्छा नसाव्यात. मग काय इच्छा असावी, एकच इच्छा, हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. एकच इच्छा उरली आहे भगवंता, आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तू सतत माझ्याबरोबर असला पाहिजे, मला तू सहाय्यभूत असला पाहिजे. नाही आलास तर चालणार नाही, दम देता आला पाहिजे. अशा पद्धतीने मी जर दम दिला तुकाराम महाराजांसारखा, तर मग तुकाराम महाराजांना गाथा काढून दिल्या विठ्ठलांनी त्या पाण्यातनं, आणि त्या सुद्धा कशा, अत्यंत सुकलेल्या अवस्थेत, आणि पुन्हा त्यातली अक्षरं कुठेही काही मिसप्रिंट झाली नव्हती, काही नव्हती, ती तिथे जिथेच्या तिथं होती. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्या देवाला सुद्धा आपण काय करायचं, सोडायचं नाही. तू माझ्याबरोबर सतत असला पाहिजे, आणि तू सतत असशील माझ्याबरोबर तर तू काय आहे, मला सतत सहाय्यभूत राहा, मी तुझ्या बाजूला येतोच आहे. पण काय आहे, अडथळे असतात, पण त्या अडथळ्यातनं उचलून घेण्याचं कार्य, शक्ती ही तुझ्याच हातात आहे. असे जर विचार केले तर प्रत्येक गोष्ट ही आपण आपल्या साधनेसाठी करून घेऊ शकतो, हा मुख्य विचार आहे. आता विज्ञानमय कोश आहे, तर विज्ञान शब्दाचा अर्थ बुद्धी आहे. म्हणून इथे बुद्धीचा विचार या विज्ञानमय कोशात आहे. मग निर्णय घेणं हे बुद्धीचं काम आहे. सतत काय आहे, निर्णयात्मक वृत्ती जी आहे ती बुद्धिवृत्ती आहे. मग निर्णय काय घ्यायचे, मग निर्णय सतत स्वरूपाकडे जाणारे घ्यायचे. आणि मग विचारसागरची एक ओवी आहे, ती असं सांगितलंय तिने, बुद्धी जाणे न जाणे तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. बुद्धी जाणे, जाणे तर कशाच्या स्तरावर जाणे, तर मी आत्मा आहे या वृत्तीच्या स्तरावर जाणे. म्हणून बुद्धी जाणे न जाणे, कारण ते जाणे सुद्धा कसं आहे, ते अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम आहे, तर तोही गेला पाहिजे. मग त्याला सहजता यायला पाहिजे. मग सहजता आली तर बुद्धीला बोध होत नाही, कारण बुद्धी पुन्हा काय आहे, तेज तत्वाची. मग बुद्धीला बोध होण्याचं काहीही कारण नाही. पण अविद्या निवृत्तीसाठी बुद्धी दे रघुनायका. मुख्य मुद्दा निर्णय योग्य झाला पाहिजे ना. म्हणून समर्थ काय म्हणतात, बुद्धी दे रघुनायका, किंवा बुद्धिविण प्राणी सकळ ते अवघेची बाष्कळ. मग कुठली बुद्धी मला पाहिजे, सत्वगुणाची बुद्धी. रजोगुण हा खाली आणि तमोगुण तर अगदी खाली. साधकाला किती गुण, एकच, तो म्हणजे सत्वगुण. त्याशिवाय इतर गुणांचा विषय साधकाने अत्यंत बारीकीने ठेवला पाहिजे, बारीक असला पाहिजे. रज जर का थोडा जरी वाढला ना की तो आपली हानी करतो अभ्यासाची, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून अभ्यासामध्ये सहसा तडजोडी नाही करायच्या, सहसा, कारण कधी कधी तडजोडी कराव्या लागतात, तो विचार आहे. म्हणून इथे कर्तापण हा धर्म कोणाचा आहे, मी कर्ता मला समजतो, हा बुद्धीचा धर्म आहे. कारण तुम्ही मला मान दिला की मला काय वाटायला लागतं, मी फार कोणीतरी मोठा आहे, आणि मग मोठा ठरला की काय होऊन जातो, कर्ता होऊन जातो. आणि समर्थ काय म्हणतात, सकल करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे, आयशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. म्हणजे ते कर्ता म्हणायला अप्रमाण म्हणतायत, आणि मी कर्तेपणाला प्रमाण मानतोय. आता हा दोष आहे माझा. इथे मला काय झाली पाहिजे, नक्की भूमिका लक्षात आली पाहिजे की सगळं काही तोच निर्माण करतो, तोच सगळं चालवतो, माझ्या म्हणण्याप्रमाणे एकही गोष्ट चालत नाहीये. आणि जर माझ्या म्हणण्याप्रमाणे झालं तर ते त्यांनी केलेलं असतं, म्हणून ते झालेलं असतं, ही भूमिका आहे. मग असं सगळं आहे, तर मग करता कशाला मी मला समजायचं. मग पुन्हा समर्थ, मी करता ऐसे म्हणसी तेणे मी कष्टी होसी, राम करता म्हणसी यश कीर्ती प्रताप. म्हणून इथे हा जो विज्ञानमय कोश आहे, निर्णय घ्यायचा आहे. निर्णय घ्यायचा असेल तर कायम निर्णय काय घ्यायचा आहे, मला अभ्यास करायचा आहे, मला आनंदाशी एकरूप व्हायचं आहे, त्यासाठी मी सगळे माझे यशस्वी प्रयत्न करणारे, देवा तू मला सतत सहाय्यभूत असला पाहिजे. म्हणून बुद्धी निर्णय घेते, मग तिने निर्णयच घ्यायचा आहे, अभ्यासाचा निर्णय. मग अभ्यासाचा निर्णय गेला की कर्तेपणा जातो. पुन्हा बुद्धीचं विश्लेषण केलं तर तेज तत्वाची. मग तेज तत्व कसं आहे, मिथ्या आहे. मग जे जे मिथ्या असतं ते ते येतं आणि जातं. म्हणून बुद्धी काय करते, दगाई देते. कधी कधी आठवत नाही ओवी, मग आता काय करायचं. आता माझ्यासारखा बुद्धिमान मीच, ही भूमिका माझी. आणि पुन्हा कधी कधी ओवी मला पूर्ण आठवतही नाही, समोरच विचारतो ऐकणाऱ्यांना. म्हणजे याचा अर्थ काय आहे, बुद्धीचा विचारच तसा आहे. आणि पुन्हा पाहायला गेलं तर जागृतीत बुद्धीचा विचार आहे, स्वप्नामध्ये ती अर्धवट जागी आहे, आणि झोपेमध्ये पार निघून गेलेली आहे. पण आत्मतत्व मात्र ते आहे, आहे आणि
आहे. मग जे तीनही काळात आहे त्याचं श्रेष्ठता अधिक आहे का बुद्धीची श्रेष्ठता अधिक आहे? पण तरीही बुद्धीने विचार करायचा असतो म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे? बुद्धीचा विचार हा आपण सहज केला पाहिजे. म्हणजे त्या बुद्धीकडनं वसुली केली पाहिजे, की नाही मी अभ्यासासाठी संपूर्ण बुद्धीचा विचार वापरणार आहे. मग बुद्धीला काय केलं पाहिजे? शांत ठेवलं पाहिजे. मग शांत ठेवलं पाहिजे तर मग कमीत कमी इच्छा निर्माण केल्या तर कमीत कमी निर्णय घेण्याची मला वेळ येईल आणि कमीत कमी निर्णय घेण्याची वेळ आली की माझी अंतःकरण वृत्ती सहज शांत आहे. असे विचार आपल्याला करता येतात. 5वा जो श्लोक आहे तो आनंदमय कोशाचा विचार. आता अंतःकरण वृत्ती विषय ग्रहण करते आणि अंतःकरण वृत्ती शांत होते. आता त्या शांत झाल्यानंतर अंतःकरण वृत्ती जो आनंदाचा अनुभव येतो त्या आनंदाचा विचार आहे खरं इथे आनंदमय कोशामध्ये, की विषय भोगकाळी अनुकूल भोगाने वृत्ती आपली शांत होते आणि मग आनंदाचा अनुभव येतो, पण काही केलं तो दृढ अपरोक्ष टिकत नाही. असा जो काय आनंदाचा विचार आहे तो तिथे आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. म्हणजे जागृतीमध्ये भोगतेपणाचा आनंद आहे, की मलाच भोग मिळाले पाहिजेत, मलाच चांगले चांगले पदार्थ खायला मिळाले पाहिजेत, माझंच सगळं कौतुक झालं पाहिजे. ही जी काय भूमिका आहे ना ही सगळी आनंदमय कोशाची भूमिका आहे. पुन्हा झोपेचाही विचार त्याच्यामध्ये आहे. मग झोपेतही आनंदमय कोशाचा विचार आहे. मग झोपेत आनंद आहे की नाही? सकाळी उठल्यावर तर मी सरळ सरळ म्हणतो की मला फार छान झोप लागली होती, मला फार बरं वाटतंय. म्हणजे झोपेत आनंद आहे. पण तरी सुद्धा जाग येताच साचची पुढती विरा, न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून का. तुला जर जाग आणि स्वप्न पडलं नसतं तर ज्ञानदेव म्हणाले आम्ही त्याला ब्रह्म अनुभवाचा दर्जा दिला असता. पण जाग येते आणि तू स्वप्नात जातो म्हणजे त्याला पुन्हा तो घन अज्ञानातनं मिळालेला आनंद आहे. पण तरी सुद्धा तो आनंदमय कोशाचा विचार आहे. म्हणून तो आनंद येतो आणि जातो. म्हणून तो सुद्धा कसा ठरला? तो मिथ्या आहे. म्हणून कधी आनंद आहे कधी आनंद नाही हे आनंदाचं स्वरूप आहे का? नाही. आनंदमयता ही तर कायमच आहे आत्मस्वरूपाची. मग ती आनंद रूपता ही मला कळली पाहिजे. म्हणून या 5 कोशांपासून काय करायचं? आत्मा बाजूला करायचा. म्हणजेच काय? हे 5 कोश आणि त्यांच्या निमित्ताने होणारे जे काय विचार आहेत ते सगळे विचार जे आहेत ते सगळे विचार मिथ्या विचार आहेत. असा जर आतमध्ये निर्णय झाला तर मग काय होऊन जातं? मग शरीर मिथ्या ठरतं, मन मिथ्या ठरतं, बुद्धी मिथ्या ठरते आणि ते मिथ्या ठरलं की मी कोण हा विचार आपल्या अंतःकरणात सुरू होतो आणि तो करणं ही या पंचकोश विवेकाची प्रमुख भूमिका आहे. आता त्याच्यावर एक शंका घेतली आहे की सर्व कोश अचेतन हे पटले पण आत्मा त्याहून वेगळा मला का कळत नाही? म्हणजे जर आत्मा वेगळा आहे जसा मला हा मनोमय कोश कळतो, अन्नमय कोश कळतो, तसा आत्मा मला का कळत नाही? हा त्याचा प्रश्न आहे मुख्य, की मला आत्मा वेगळेपणाने का कळत नाही? ही त्याची प्रश्नाची भूमिका आहे. आता उत्तर देताना काय म्हणलंय की हे सर्व कोश कसे आहेत? तर ते जड अचेतन आहेत. त्यामुळे जडाला कळण्याची कुठेच व्यवस्था नाही. शिवाय चेतन तत्व कसं आहे? एकमेव अद्वितीय आहे. आणि मग एकमेव अद्वितीयाला जर मला जाणून घ्यायचं असेल तर विचार काय आहे? त्या कोशांना त्याचं ज्ञान कसं होईल? आता त्यातल्या कोशातला सर्वात श्रेष्ठ कोश कुठला आपल्याला अभ्यासासाठी? तर तो बुद्धिमय कोश म्हणजे विज्ञानमय कोश. मग ती बुद्धी जी आहे तिने त्याला जाणण्याचा प्रयत्न केला असं आपण म्हणूया. पण जाणण्याचा प्रयत्न केला तर मला एक सांगा की बुद्धीला जे काय कळतं ते कसं कळतं? ते ज्ञाता ज्ञान ज्ञेय या स्वरूपात कळतं आणि आत्मतत्व कसं आहे? एकमेव अद्वितीय आहे. मग मला ते वेगळेपणाने कसं कळेल? ही भूमिका आहे. म्हणून पुन्हा आत्मा 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणाला कळत नाही. हे जे काय विचार आहेत ते मला पटवून घ्यावे लागतात, की बुद्धीला जे काय मला दिसून कळतं ते सगळं कळणं जे आहे ते वेगळेपणाने आहे. म्हणून बुद्धी जाणे पण वृत्तीच्या स्तरावर ते जाणणं सुद्धा कसं आहे? पुन्हा मिथ्याच आहे. असा जर विचार आला लक्षात, नाही तर तिथे माणसं बोलून जातात आणि तिथेच थांबून जातात अभ्यासात. तसं नाहीये. माझ्या अभ्यासाला सहजता आली पाहिजे. सहजता येईपर्यंत मी जोपर्यंत अभ्यास करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मला आनंदानुभव आला अशी भूमिका मांडता येत नाही. म्हणून इथे काय आहे? मला जे काय कळतं ते ते सगळं वेगळेपणाने कळतं. म्हणून काय आहे? विज्ञानमय कोश सुद्धा आत्मा नाही. मग असं असेल तर मग आत्मा वेगळा आणि त्याचं ज्ञान मला होईल
ही जी काय शंका विचारणाऱ्याची भूमिका आहे ती अत्यंत काय आहे, चुकीची आहे. म्हणून आत्मा वेगळेपणाने कळणार नाही. देव शोधावया गेलो, देवची होऊन गेलो, अशा पद्धतीने. म्हणून इथे आपल्याला कितीतरी भूमिका आहेत. आता मला जगावेसे वाटते, असे विचार करायचे आहेत आपल्याला. मला जगावंसं वाटतं, मला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान व्हावं असं वाटतं आणि मला कायम आनंद हवा, अशी भूमिका माझी असते. म्हणजे या प्रश्नाला धरून मला काही विचार सुचले. पण हे तीनही विचार जे माझ्या अंतःकरणात तयार होतात, तर ते का तयार होतात याचा विचार मी केला पाहिजे ना. मला जगावंसं वाटतं शरीराच्या निमित्ताने, तरी पण मी जगला जात नाही. आणि बोलताना मी म्हणतो माझं शरीर खूप जगलं पाहिजे. मग माझं शरीर खूप जगलं पाहिजे असं बोलताना मी माझ्यापेक्षा मी शरीराला वेगळाच समजतोय ना. मग असं आहे, तर मग मी शरीराच्या निमित्ताने का असा विचार करतो, की माझं खऱ्या अर्थाने अस्तित्व जे आहे ते मी शरीरावर का टाकतो. मग त्या खऱ्या आत्मतत्वाने काय केलं, ईश्वर रूपाने शरीर धारण केलं. म्हणजेच काय आलं, ती सतरूपता कल्पित रूपाने या शरीरामध्ये काय झाली, जणू काही एक प्रतिबिंबित झाली. आणि प्रतिबिंबित झाल्याबरोबर शरीर म्हणजे पुन्हा मन, बुद्धी, चित्त, अहंकार काय म्हणायला लागलं, की मला जगावंसं वाटतं, मला प्रत्येक गोष्ट कळून घ्यावीशी वाटते, मला आनंद हवा. मग त्यावेळी माझे श्रीगुरु आम्हाला दोघांना म्हणाले होते, या 3 इन्स्टिंक्ट जर असतील तर त्याचं मूळ शोधा, म्हणजे अभ्यास करा. हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे इथे जे काय हे जगावंसं वाटणं वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या वेगळेपणाच्या गोष्टी आहेत. पण आत्मज्ञान वेगळेपणाने होऊ शकत नाही, असा जर विचार माझ्या मनाला पटला, बुद्धीला पटला, तर मग काय आहे, बुद्धीला जे जे कळतं ते ते सगळं वेगळेपणाने कळतं. मग काय केलं पाहिजे, बुद्धीला मला शांत केलं पाहिजे. म्हणजेच पुन्हा होणाऱ्या ज्ञानामध्ये जे काय माझं रमणारं मन आहे अननेसेसरीली, त्या सगळ्या रमणाऱ्या मनाला मला हळूहळू शांत करता आलं पाहिजे. शांतपणे मी डोळे झाकून रामकृष्ण हरी म्हणू शकलो पाहिजे. आता माझा काहीच सहभाग नाहीये, 4 जण बसलेले असतात, एकमेकांशी बोलत असतात, माझा काही संबंध नसतो, तरी मी तिथे शहाणपणाने बोलायला जातो. काही गरज नसते. शांत बसावं ना मी, रामकृष्ण हरी म्हणावं की नाही, त्या शांत आनंदाचा अनुभव घ्यावा की नाही. पण ते न करता मी आणखीन विचित्र विचित्र करत बसतो. म्हणून इथे आत्मा काय आहे पुन्हा वेगळेपणाने कळणारा विषय नाही. मग त्याला उदाहरणं दिली त्यांनी. गुळाच्या गोडीच्या चवीचं उदाहरण दिलं. आता गुळ खायला दिला आणि त्याला सांगितलं, बाबा त्या गुळाची गोडी आहे ना त्याची चव सांग. तर तो शेवटी गप्प बसला आणि म्हणाला, हा गुळ घे, तू खा आणि तूच सांग मला आता. मग त्यावेळेस तो हाही गप्प आणि तोही गप्प, दोघंही काय झाले, गप्प झाले. मग गप्प होणं हेच काय आहे, अभ्यासाचं खरं लक्षण आहे. मौन राशिगा तुझे नाव, असं ज्ञानदेव म्हणतात. म्हणून शब्दाशिवाय संवाद जर मला साधायचा असेल, शब्दविण संवादीचे इंद्रिया नेणता भोगीचे. कारण इंद्रियांना शब्दांना जे कळतं ते सगळं वेगळेपणाने कळतं. मग या आपल्याला शब्दांचा उपयोग काय, तर त्या शब्दांच्या निमित्ताने मला त्या अज्ञानाची निवृत्ती करता येते आणि मला माझ्या ज्ञानरूपतेचा अनुभव येतो. म्हणून इथे शब्दांचे उपयोग, प्रत्येक गोष्टीत या कोशांचे उपयोग, म्हणजे त्या निमित्ताने इंद्रियांचा विचार, या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू कळल्या पाहिजे. शिवाय त्यांनी एक आता स्वयंप्रकाश हा एक मुद्दा त्यांनी पंचदशीकारांनी आणलाय. आणि आत्मा स्वयंप्रकाश आहे, म्हणजे तो कोणाच्या प्रकाशावर अवलंबून नाही, म्हणजे तो कोणाच्या तरी दुसऱ्या प्रकाशावर अवलंबून नाही, अशी एक भूमिका मांडली आहे. किंवा त्याच्याच प्रकाशात हे सगळं जग आपल्याला दिसून कळतं, ही भूमिका मांडलेली आहे. म्हणून इथे यच्च यावत जगातले सगळे जे काही पदार्थ आहेत, एक आत्मा सोडून सगळे पदार्थ कसे आहेत, पाहायला गेलं तर जड अचेतन आहे. आपल्यामध्ये काय आहे, जडचेतनाचा संघात आहे, म्हणजे अंतःकरण नावाची वृत्ती आहे. म्हणून आपल्याला कळण्याची व्यवस्था आहे. मग फायदा उचलला पाहिजे. मला कळतंय ना, मग मी कोण आहे हे कळण्याचा विचार कर. असे जर मी विचार केले तर ह्या 5 कोशांनी मला काय अभ्यास करता येतो, ही भूमिका मांडता येते. आणि म्हणूनच इथे काय आहे, की अंतःकरण नावाची गोष्ट हा जडचेतनाचा संघात आहे. मग संघात आहे तर त्या संघाताने काय करायचं, अभ्यास करायचा. किंवा मग ज्ञानदेव म्हणतात, अमृतानुभवामध्ये म्हणलंय, की विभाती यस्य भासा सर्वमिदम हा ऐसा श्रुती काय वायसा ढेकरू देती. म्हणजे हे सगळं जे काय भासणारं जगत आहे, या भासणाऱ्या जगताला जे काय अधिष्ठान आहे ते ब्रह्म अधिष्ठान आहे. आणि त्या ब्रह्मस्वरूपाच्या प्रकाशातच
पुन्हा हे सगळं जग मला दिसून कळतं, तर मग त्या प्रकाशाला जाणं, म्हणजे त्या प्रकाशाच्या उगमाला जाणं. आता आपण एक्झॅक्टली तेच करत असतो, पाहायला गेलं तर. पण ते करण्याची रीती मला नीट कळायला पाहिजे असती. उदाहरणार्थ, की मला आनंद पाहिजे असतो. विषयांच्या निमित्ताने मला आनंद पाहिजे असतो. म्हणून मी अनुकूल विषयांचा भोग घेण्यासाठी सतत काय करतो? प्रयत्न करतो. पण एखाद्या विषयाचा भोग जर का मला अनुकूल झाला, तर नक्की काय प्रक्रिया घडते? बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, असे जर का विचार करायची वेळ आली, म्हणजे जीवाच्या व्याख्येमध्ये, तर ते बुद्धीत पडलेलं जे प्रतिबिंब आहे ना, ती बुद्धी शांत होऊन जाते. आनंद केव्हा प्रगट होतो? जेव्हा अंतःकरण वृत्ती शांत होते तेव्हा. मग आपल्याला काय लक्षात घ्यायचंय? त्याच्याच प्रकाशात मला काय झालं? हा विषयाचं ज्ञान झालं. मग विषय मला जेवढा भोगायला पाहिजे, कारण त्याची गरज आहे. उदाहरणार्थ, शरीर जर का स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल, तर अन्नाचं सेवन केलं पाहिजे. मग ते जर का परिमित असेल, म्हणजे प्रमाणात खाणं असेल, तर त्यातून अन्नामुळे शरीराचं पोषण होतं, वगैरे वगैरे. आणि मग काय होऊन जातं? माझं शरीर जर सुदृढ राहिलं, तर शरीर या सब्जेक्ट विषयी माझी अंतःकरण वृत्ती अनुकूल प्रतिकूल विचार करत बसत नाही. तिथे माझी अंतःकरण वृत्ती काय होते? हा, ती शांत होते. आणि ती शांत झाली की शरीर स्वास्थ्य या विषयात मी काय म्हणतो? मी शांत आहे, मला काही अडचण नाही आहे, या क्षणी तरी काही मला अडचण नाही, अशी भूमिका मांडली जाते. असा प्रत्येक वेळी मी त्याच्याच प्रकाशात मला या सगळ्या गोष्टी कळतायत, आणि त्या कळल्यामुळे माझी अंतःकरण वृत्ती शांत आहे. म्हणजे शांत करण्याचा प्रयत्न करावा लागतो. ती वृत्ती जर का मी अभ्यासाची माझ्या अंतःकरणात डेव्हलप केली, तर मला काय होऊन जातं, की त्याच्याच प्रकाशात हे सगळं जर दिसून कळत असेल, आणि तो प्रकाश मी आहे, म्हणजे त्या प्रकाशाचा उगम मी आहे, तो आत्मा मी आहे. मग मी आहे, तर मग जग कोणाच्या सत्तेवर आहे? माझ्या सत्तेवर आहे का जगाच्या सत्तेवर मी आहे? असे विचार आपल्या मनात यायला पाहिजेत. जर माझ्या सत्तेवर जगत असेल, तर जगाच्या निमित्ताने माझी फरफट होता कामा नाहीये. आणि फरफट होत असेल, तर जगाला काय दिलेलं आहे? सत्यत्व दिलंय. आणि आली काय? द्वैतापत्ती आली. दुजे जव जव घडे, तव तव संसार भई जोडे. म्हणजे आपण जर लॉजिकली थिंक केलं ना, तर आपल्याला आपल्या आनंदापर्यंत जाता येतं. ही भूमिका आहे. आणि मला कायम काय पाहिजे? माझा आनंद पाहिजे. म्हणजे मला सतत आनंद पाहिजे. मग सतत आनंद पाहिजे, तर मग अशा छोट्या छोट्या ज्या प्रक्रिया आहेत, त्या मला वापरायला काय हरकत आहे? त्या वापरायच्या. आणि वापरून मी माझी अंतःकरण वृत्ती काय करायची? सतत शांत ठेवायची. ज्याच्या प्रकाशात हे दिसून कळतं, तो आत्मा स्वयंप्रकाश आहे. बरोबर आहे? त्याच आत्म्याने, म्हणजे त्याच आत्म्याने काय केलं? तो ईश्वर रूपात आला. आत्मा म्हणजे आता ब्रह्म असा धरूया. मग तोच ईश्वर काय झाला? विठ्ठल रूपाने माझ्यासमोर आला. मग विठ्ठल रूपाने आल्याबरोबर माझ्या उपासनेची सोय लागली. मग आता विठ्ठल सुद्धा माझ्यासमोर आला, जरी त्याचा लीला विग्रह असला, तरी तो अन्नमय कोशातच उभा आहे ना. हात, पाय, कान, नाक, डोळे सगळं काही आहे ना त्याला. मग काय झालं? तो मात्र आनंदरूप, आणि मी त्याचा वंशज, आणि मी दुःखी, असं नाही चालणार. मग तिथे काय पाहिजे? तो विठ्ठल आनंदरूप, मी त्याचा वंशज. मग तो आहे ना त्या भगवद्गीतेतला, हे सर्व माझे अंश आहेत. म्हणजे विठ्ठल म्हणतो की हे सगळे, हा, मग हे सगळे माझे अंश आहे. मग अंशांशी भाव संबंधामध्ये काय आहे? मी विठ्ठलाचा अंश असेल तर विठ्ठल आनंदात, म्हणून मी सुद्धा आनंदात. मग अन्नमय कोश चांगला का वाईट? असे विचार आपण जर केले, तर आपल्याला आता भक्ती करण्यासाठी निर्गुणाची भक्ती करता येईल काय? नाही करता येत. मग सगुणामध्ये काय आहे? अशा पद्धतीने जर आपण विचार केला, तर इथे काय आहे? आपल्याला प्रत्येक गोष्टीचा आपल्याला विचार करता येतो. मग आता पुन्हा मात्र काय आहे? आता आणखीन एक आहे विचार. हरिपाठामध्ये म्हणलंय, जाणीव नेणीव भगवंती नाही. मग आता तो भगवंत जो आहे, तो कुठला आहे? तो आत्मरूप भगवंत, म्हणजे ब्रह्मरूप भगवंत. त्याच्या ठिकाणी जाणीव नेणीव नाही. पण विठ्ठलाच्या ठिकाणी मात्र जाणीव नेणीव आहे. मग त्याची भक्ती मला करता येते, त्याची आरती मला करता येते. आणि पण त्याचा परिणाम काय होतो? माझी अंतःकरण वृत्ती शांत राहते, कारण का ती जगाची उठाठेव करतच नाही. अशा पद्धतीने जर का आपल्याला बोधात राहायचं असेल, म्हणजे विठ्ठलाच्या आपण नामात राहिलो म्हणजे काय झालं? बोधात राहिलो. कारण त्याचं नाम आणि तो विठ्ठल नामी या दोघांमध्ये काय आहे? अभेद आहे. मग विठ्ठल नाम आणि नामी यांचा अभेद. मग विठ्ठल महाराज कुठून आले?
तर ते ब्रह्मस्वरूपाचा तो अवतार आहे असं म्हणूया कल्पित रूपाने. मग ब्रह्म आणि विठ्ठल दोघं वेगळे नाहीत. मग ब्रह्म म्हणजेच आनंद, विठ्ठल म्हणजेच आनंद. मग बोध म्हणजे काय? आनंद. मग आता काय झालं? अशा पद्धतीने मी प्रत्येक क्षणी मी काय होऊ शकतो? बाधितानुवृत्तीने बोधात राहू शकतो. कधी कधी शुद्ध ज्ञानरूप जाणीवेमध्ये मी बोधात राहू शकतो. म्हणून इथे काय आहे? कळणं आणि न कळणं या दोन्ही गोष्टी काय आहेत? पुन्हा त्या स्वयंप्रकाश आत्म्याच्या सत्तेवर कळतात. नाही कळत आहे मला मी कोण आहे, मग कळून घेण्याचा प्रयत्न कर, पंचकोशाचा अभ्यास कर. असे जर का मी विचार केले तर मग काय आहे? आपल्याला दोन्ही बाजू आपल्या अभ्यासाच्या सहज पूर्ण करता येतात. पण एक गोष्ट पक्की पाहिजे की विचार माझा जो आहे पंचकोशाच्या निमित्ताने तो कायम आनंदाकडे जाणारा असला पाहिजे. आणि तो जर का आनंदाकडे जाणारा असेल तर मग काय होऊन जातं? आपल्याला त्या दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय आनंदाकडे आपली वाटचाल करता येते. आणि तो अनुभव घेणं हे काय होतं? या पुन्हा स्थूल शरीराच्या निमित्ताने शक्य आहे. मनुष्य शरीरातच शक्य आहे. ते जर का प्राण्याचं शरीर असतं तर नाही शक्य. देह परमार्थाचे तर देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाहीतर व्यर्थ गेले नाना आघाते मृत्यूपंथी. याच देहात हेची देही हेची डोळा. अशा पद्धतीने मी जर अभ्यास केला तर या देहात तो शक्य आहे की नाही? आहे. म्हणून व्यवहारात 5 ज्ञानेंद्रियांचं मोठं प्रस्थ आहे. अगदी बरोबर आहे, कारण त्यांनी ज्ञान होतं. कर्मेंद्रियांचं प्रस्थ आहे. पण त्यातून होणारं ज्ञान जे आहे म्हणूया आपण, ते सुद्धा एकच आहे. म्हणजे ज्ञान असा जर का आपण एक विचार केला तर काय होतं? स्पर्शाने एखादा पदार्थ मला कळतो, पण कळला तरी सुद्धा काय आहे? त्या पदार्थाचं ज्ञानच आहे. कानाला जरी कळला तरी सुद्धा पदार्थाचं काय आहे? मग ज्ञान नावाची गोष्ट वेगळी आहे का कुठे? नाही. मग त्या अस्सल ज्ञानाचा मी काय केला पाहिजे? पाठलाग केला पाहिजे. भलेही होणारी ज्ञानं असतील, पण होणाऱ्या ज्ञानामागे प्रत्येक ठिकाणी स्वयंप्रकाश आत्मस्वरूप आहे. आणि ते आत्मस्वरूप ज्ञानरूपतेचा विचार करून आपल्याला जाणून घेता येतं. म्हणून इथे आपल्याला कायम विचारात घ्यायचं की सत्ता कोणाची? तर सत्ता विठ्ठलाची, म्हणजेच पुन्हा कोणाची? आत्मस्वरूपाची. मग हे सगळं अस्तित्व कोणाचं आहे? सगळं स्वरूपाचं आहे. म्हणजे ते स्वरूप काय झालं? समोर आलं विठ्ठल रूपामध्ये. म्हणून काय म्हणले तुकाराम महाराज? त्रिभुवन संचले विठ्ठले गा, रीता ठाव या राघवे विण नाही, आणि भरला घनदाट हरी दिसे. हरी विठ्ठल आणि राघव काही वेगळे आहेत का? नाही. मग समोर बसलेले सुद्धा. आता असा विचार आला, मूळ मुद्दा कुठे? विठ्ठलाबरोबर आमचं फार छान नातं आहे, पण समोर बसलेल्यांचं काय करू? फार छान अभ्यास करतात माझ्यापेक्षा, म्हणून मला त्यांचा हेवा वाटतो. आणि पुन्हा बोलताना मला म्हणावं लागतं, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. चालणार नाही तसं. वर्म सर्वेश्वर पूजनाचे म्हणजे द्वेष मोह मत्सराला अंतःकरणात थाराच नाही. पुन्हा द्वेष मोह मत्सर कुठं झाले? पुन्हा ते मनोमय कोशाचा, विज्ञानमय कोशाचा. आता ही कोशाची भाषा आहे म्हणून ते बोलावं लागतंय. म्हणजे इथे काय आहे? सत्ता कोणाची आहे? सर्व सर्व त्या हरीची सत्ता आहे. मग हरीची सत्ता आहे तर हरीची हा दासा, मी हरीचा दास. मग हरी दाही दिशा. मग सर्वांमध्ये काय आहे? हरितत्व आहे. मग असं विचार जर केला तर मग वारकरी काय म्हणतो? पुन्हा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. मग सर्वांमध्ये वैष्णव पाहायला काय अडचण आहे? असं जर का झालं तर मग काय होऊन जातं? माझी अंतःकरण वृत्ती शांत राहते. ती परमार्थ करायला काय होते? मोकळी राहते. आपल्याला या कोशांच्या अभ्यासातनं ती मोकळी तयार करणारी अंतःकरण वृत्ती कशी तयार करता येईल या कोशांच्या निमित्ताने, हा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणून पुन्हा पुढचा जो विचार आहे की त्यांनी म्हटलंय की व्यवहार दुर्लक्षित झाला पाहिजे. आता दुर्लक्षित केव्हा होईल? आता तो कसा तरी करून दुर्लक्षित नाही करायचा, तर तो काय झाला पाहिजे? बाधित झाला पाहिजे. आणि बाधित होऊन तो कसा झाला पाहिजे? दुर्लक्षित झाला पाहिजे. तरच माझ्या अंतःकरणात आनंदरूपता सिद्ध होऊ शकते. म्हणून 5 कोशांचा बाधच आनंदरूपतेकडे जाणारा विषय आहे. आणि तो विषय आता पुढच्या आपल्या चिंतनाचा आहे की हा कोशांचा मी बाध कसा करायचा. आज आपण तो प्रयत्न केलाय, बाध कसा करायचा. कारण ही सायमल्टेनियस विचार मांडणं ही माझी खरी भूमिका आहे. पण त्यामुळे काय होईल? परत तो विषय येणार आहे. म्हणजे आपल्याला बाध करणारी जी वृत्ती अंतःकरणात तयार व्हायला पाहिजे ती अधिकाधिक घट्ट झाली पाहिजे, ती जास्त ब्राईट झाली पाहिजे. आणि ती ब्राईट झाली तर माझा अभ्यास मी सहज करू शकतो. ही भूमिका आहे. म्हणून आजचा अभ्यास इथे
संपलेला आहे. मग पुढच्या अभ्यासात मात्र आपण काय करणार आहे, तो बाधविचार आपल्याला त्या कोशांचा अधिक गडद पद्धतीने समजून घ्यायचा आहे. तर आज इथे आपण थांबू. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत.